नामदार वळसे पाटील साहेब, नामदार बाळासाहेब पाटील साहेब, सन्माननीय या सत्राचे चेअरमन, सन्माननीय व्यासपीठ आणि मित्र, साखर कारखान्याने आतापर्यंत बरेच काही बदल अनुभवलेले आहेत, बदल केलेले आहेत, म्हणून आपण आजच्या ह्या स्टेजला येऊन पोहोचलो आहोत. पण बदल हा जो विषय आहे हा काही काळापुरता काही एका वेळी करण्याची बाब नाही. हे सतत बदल आपल्याला करावे लागतात. मागे आपण काय बदल केले आणि भविष्यात आपण काय बदल करणार आहोत याचा बाबत थोडीशी मी चर्चा करणार आहे. मागे काय बदल झाले ह्याबद्दल या ठिकाणी विवेचन होणार नाही आहे. साखर कारखान्याने त्यांच्या पदार्थापासून म्हणजे गुळापासून ते रिफाईन शुगरपर्यंतचा बदल प्रॉडक्टच्या बाबतीत झालेला आहे. मिलिंगच्या बाबतीमध्ये आपण बैलापासून चरक होता तो आता इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह पर्यंत आपण गेलेलो आहोत. आणि प्रोसेसमध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे ती इव्हॉपरेशन, क्रिस्टलायझेशन याच्यामध्ये सुद्धा मोठे बदल आपण पाहिलेले आहेत. नवीन आपण जे काही याच्यापुढे बदल स्वीकारला पाहिजेत किंवा स्वीकारणं आवश्यक आहे त्याबद्दल थोडंसं मी या ठिकाणी विवेचन करणार आहे. त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे सीझन ड्युरेशन. साखर कारखानदारी किंवा साखर उद्योग हा हंगामी उद्योग आहे आणि त्यामुळं साखर कारखान्यासमोरच्या ज्या काही अडचणी, जे प्रश्न आहेत ते फक्त ह्या हंगामी एका शब्दामुळं जास्त प्रखर आणि उद्विग्न. आता हंगाम किती दिवसाचा असावा? सुरुवातीला 180 दिवसाचं कॅल्क्युलेशन असायचं, त्यावर आपण सगळं वर्किंग फायनान्शियल असेल किंवा टेक्निकल प्रोजेक्शन्स आपण 180 दिवसावर करायचे. त्याच्यानंतर ते 160वर मान्य झालं आणि कधीकधी आपण 90 दिवसापासून आता यावर्षी काही कारखाने 200 दिवसापर्यंत, म्हणजे हे जे व्हेरिएशन आहे हे व्हेरिएशन फार मोठं आहे. ही सीझनल इंडस्ट्री करण्याऐवजी ॲन्युअल इंडस्ट्री करण्याबाबतचा विचार मला वाटतं आपण आता करणं आवश्यक आहे. आत्ताच्यापर्यंतच्या काळामध्ये आपण 160 दिवसाचा साखर उत्पादन, 160 दिवसाचं इथेनॉल उत्पादन आणि 160 दिवसाचं वीज उत्पादन म्हणजे सहवीज निर्मिती असं आजची आपली स्थिती आहे. काही कारखान्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये 160च्या ऐवजी 300 दिवसापर्यंत इथेनॉल तयार करायची सोय केलेली आहे. आपलं इमिडिएटचे आता जे ऑब्जेक्टिव्ह आहे, साखर एकदम 160च्या फार पुढे तातडीनं जाणार नाही आहे, पण इथेनॉल आणि सहवीज निर्मिती ही मात्र 160च्या पुढे कशी जाईल हा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून इमिडिएटचं मॉडेल जे आहे ते साखर उत्पादन 160 दिवस, इथेनॉल 330 आणि सहवीज निर्मिती 330 असं हे सेकंड टार्गेट आहे. आणि थर्ड टार्गेट ते अल्टिमेट टार्गेट ज्याला म्हणू ते असणार आहे 330 दिवस तिन्ही पदार्थ म्हणजे साखर, सहवीज निर्मिती आणि इथेनॉल. याच्यासाठी मल्टीफीड हा कन्सेप्ट आपल्याला ह्या ठिकाणी आणावं लागणार आहे. या बाबतीमध्ये एक उदाहरण आपल्याला देता येईल. आपल्या जवळपासच्या काही एरियामध्ये जागरी प्लांट असतील, काही जागरी पावडरचे प्लांट असतील, 8-8, 10-10 महिने चालतात. पण त्यांनी जे काही मेहनत केली, त्यांनी जे काही त्या ठिकाणी कन्सेप्ट आणलेले आहेत तर ही कन्सेप्ट आपण आणणं मला वाटतं आहे आवश्यक आहे. तामिळनाडूमध्ये एक शक्तीचं एक युनिट आहे की 550 दिवस विना थांबा म्हणजे ऑफ सीझन 550 दिवस त्या कारखान्याचा आलेलाच नाही आहे. अशी काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्याच्यामुळं आपण ह्याबद्दल थोडंसं विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून सस्टेनेबिलिटी हा जो एक रेडमार्क शब्द आपल्या समोर सारखा येतो त्याला मला वाटतं एक चांगलं उत्तर ह्या निमित्तानं सापडू शकतं. त्याच्यामुळं राऊंड द इयर ऑपरेशन आपल्याला करावं लागेल. ते करत असताना मग प्लांटेशन, हार्वेस्टिंग याचं प्लॅनिंग आपल्याला वेगळं करावं लागेल. त्याच्यानंतर हार्वेस्ट जो या काळामध्ये जे काही बायोमास किंवा फ्युएल निघणार आहे या फ्युएलचं स्टोरेज कसं करायचं हा एक प्रश्न आपल्यासमोर असणार आहे. त्याबद्दलचाही प्रश्न आपल्याला हे करावा लागेल. दुसरा जो ऊस आहे, ऊस एकदा परिपक्व झाला किंवा मॅच्युअर झाला तर तो ओव्हर मॅच्युअर किंवा डिटोरिएट होतो आणि त्याच्यापासून आपल्याला नंतर रेव्हेन्यू कमी मिळतो. याच्यासाठी आपल्याला त्याला काही ट्रीटमेंट देता येईल काय, व्हरायटल डेव्हलपमेंटपासून ते फर्दर काही ट्रीटमेंट त्याला देता येईल का हाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि दुसरं, वर्षभर आपण जर कारखाना चालवणार असेल तर कोणत्या महिन्यामध्ये ऊसाला आपण कोणता भाव देणार आहोत हेही धोरण आपल्याला कदाचित भविष्यामध्ये आपल्याला ठरवावं लागेल. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा या ठिकाणी मी चर्चा करणार आहे तो म्हणजे टोटल बायोमास जे आहे ऊसामध्ये. आतापर्यंत आपण जर बघितलं तर ह्या डाव्या बाजूला जे आहे शुगर, नॉन शुगर ते म्हणजे नॉन सुक्रोज हे आणि न्यूट्रिएंट, इनवर्ट शुगर हे जे बाब आहे ह्याच्यावरच आपण फुल कॉन्सन्ट्रेट केलं आहे. साधारणतः 35% तो भाग आहे. राहिलेल्या 65%पैकी 30% जे साधारण आहे, 30% जे बग्यास आहे त्याच्यावर कोजनरेशन आणि आपली जे काही प्रोसेसला लागणारी स्टीम आणि पॉवर आपण जनरेट केलेली आहे. राहिलेले जे काही बायोमास आहे ह्या सगळ्या बायोमासचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी म्हणजे विचार केलेला नाही आहे. आणि साधारणतः 35% जे बायोमास आहे आजही टोटली युटिलाइज आहे. आणि जे बायोमास आपण आता वापरतो आहे त्याचा ज्युडिशियस वापर होतो का नाही हाही आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यामध्ये आपल्याला बदल करणं
बदल करणं आवश्यक आहे. हे जे अनयुटिलाइज जे आपले बायोमास आहेत, आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यापासून बरेच डेरिव्हेटिव्ह आपल्याला करता येतील. इथेनॉल आहे, म्हणजे 2G इथेनॉल असेल, CNG, LNG आणि केमिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे त्या करता येतील. आणि आपल्याला पॉवर जनरेशनलासुद्धा हा आपल्याला फायबरस मटेरियल आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. दुसरा जो मुद्दा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत, तर व्हॅल्यू चेन जे आहे आपले आतापर्यंत आपण जे याच्यापासून जे आपण पदार्थ करत होतो, हे पदार्थ जे होते ते साखर, इथेनॉल आणि पॉवर ह्याच्यातच आपण सीमित होतो आणि त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आपण आणली होती. आता हे आहे सध्याचं आपलं प्रेझेंट व्हॅल्यू चेनचं मॉडेल. याच्यामध्ये साखर, पॉवर आणि इथेनॉल एवढंच आपण हे केलं आणि लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी उभं केलं होतं. पण भविष्यामध्ये आपण टोटल जे बायोमास आपल्याकडे आहे, ह्या बायोमासचा विचार जर केला आणि टोटल युटिलायझेशन आपल्याला करायचं असेल, तर ही आपल्यासमोर जी आहे ही आपली फ्युचर व्हॅल्यू चेन असणार आहे. यामध्ये ऊसापासनं मग बायोलॉजिकल वॉटर हा एक नवीन कन्सेप्ट आता आपल्यासमोर येईल. त्याच्यानंतर साखरेचे वेगवेगळे प्रकार, नुसती साखर न म्हणता पॉवर आणि बगॅसपासून पेलेट्स, बगॅस आणि बाकीचे जे बायोमास आहेत त्याच्यापासून पेलेट्स तयार करता येतील. CNG, LNG, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, इथेनॉल आणि फर्टिलायझर्स, ही जी व्हॅल्यू चेन आहे, ह्या व्हॅल्यू चेनवर आपल्याला हे यापुढे कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो आहे केन फील्ड मॅपिंगचा. आतापर्यंत आपण जी काही आपली शेती होती, एक नाव पडलेलं आहे की ऊस हे खूप आळशी शेतकऱ्यांचं पीक आहे, एकदा लावून टाकले ऊसाकडे कधी जायचं नाही आहे आणि आपल्या ऊसाबद्दल सगळी काळजी ही कारखान्याने घ्यावी असं एक सगळ्यांची धारणा आहे. तर ह्या मॅपिंगच्या ज्या फील्ड मॅपिंग जर आपण केलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला हे समजू शकतील. मॅपिंगमध्ये मग ऊसाच्या जी काही पीक परिस्थिती कशी आहे, त्याच्यावर कुठला रोग पडलेला आहे का, त्याची वाढ कशी झालेली आहे, काही डिफिशियन्सी त्याच्यामध्ये आहे का, हे सगळं आपल्याला ह्या मॅपिंगच्या दृष्टीने करता येतं. आणि थोडक्यात कदाचित तुम्ही जर एखाद्या वेळेस मुंबई पुण्याची एजन्सी नेमली तर तो तुम्हाला फोन करून सांगेल की तुमच्या ऊसाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये ऊस पिवळा पडलेला आहे, जाऊन बघा त्याला पाणी कमी पडलं आहे का कुठला रोग आलेला आहे, असं आपल्याला हे कळू शकतं. म्हणजे ही टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी आपल्याला जी मॅपिंगची आहे ही मॅपिंगची टेक्नॉलॉजी आपल्याला खूप या ठिकाणी मदत करू शकते. दुसरी जी बाब आहे की फील्डवर ॲनालिसिस जोपर्यंत आपण इफेक्टिव्हली करत नाही आहे तोपर्यंत आपल्या कारखान्यांचा परफॉर्मन्स जो आहे, जो रेव्हेन्यूच्या बाबतीतला, हा आपल्याला चांगला मिळू शकत नाही. म्हणजे सुरुवात जी आहे ते फील्ड ॲनालिसिस हे महत्त्वाचे. आणि ह्याच्यासाठी पोर्टेबल इक्विपमेंट आता बरेच उपलब्ध आहेत. ते पोर्टेबल इक्विपमेंटचा वापर करून आपण त्याचा जो ॲनालिसिस डेटा आहे हा आपण डायरेक्ट मेन सर्व्हरला पाठवू शकतो आणि तो क्लाउडवरसुद्धा स्टोअर शकतो. या ठिकाणी चित्र दाखवलं आहे की शुगर बीटचं ॲनालिसिस केलं जातं आणि स्क्रीनवर लगेच 16% शुगर असं दिसतं. आणि हा जो डेटा आहे हा रिअल टाईम डेटा स्टोअर होत असल्यामुळे यामध्ये मॅनिप्युलेशनलाही स्कोप नाही आहे आणि त्याच्यामुळं ती टेक्नॉलॉजी आपण अवलंबली पाहिजे. यूज ऑफ ड्रोन, या ड्रोनवर मला वाटतं बरीच चर्चा झालेली, आता ह्याचं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा आहे. ह्या ड्रोनतर्फे दोन गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. एक तर हे मॅपिंग, म्हणजे मॅपिंग सॅटेलाईटनं करायचं आहे किंवा मॅपिंग ड्रोन नाही करता येईल आपल्याला. आणि दुसरं आहे स्प्रेइंग, आपल्याला जे करावं लागणार आहे तर त्याच्यासाठी ड्रोनचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. मग फर्टिलायझर्स असतील, रॅपनर्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, किंवा ज्यावेळेस आपण मेकॅनिकल हार्वेस्टिंग करू किंवा ऊस आपण ज्यावेळेस बर्न करू तर त्यावेळेससुद्धा आपल्याला काही स्प्रेइंग करणं खूप आवश्यक आहे. आपण या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की जर जळालेला ऊस जर आपण आणला, त्याच्यावर काही ट्रीटमेंट नाही केली तर साधारणतः 1% रिकव्हरीचा ह्या ठिकाणी आपल्याला लॉस देतो आहे. आणि त्याच्यावर जर आपण काही ट्रीटमेंट केली तर साधारणतः 0.5% रिकव्हरी त्या ठिकाणी वाचू शकते. म्हणजे मोठ्या ऊसाच्या फडावर दुसरी कुठली ट्रीटमेंट साध्या पद्धतीने करणं शक्य नाही, पण ड्रोनच्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला स्प्रेइंग करता येतं. आणि मग ह्याचं जे काही आपल्याला प्रिझर्वेशन हे करता येतं, त्यामध्ये बायोसाईड असतील, इलेक्ट्रोलाइज वॉटर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतील आणि काही पेस्टिसाइड्स असतील, जशा गरजा असतील त्याप्रमाणे आपल्याला ह्या ड्रोनच्या सहाय्यानं त्याच्यावर स्प्रे करता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सिलेक्शन ऑफ हार्वेस्टर. आपण फक्त हार्वेस्टर हा एक शब्दच वापरतो आणि जो बाजारात उपलब्ध असेल तो हार्वेस्टर आपण घेऊन मोकळं होतो. यामध्ये आपली खरंच भारतीय पद्धतीची किंवा महाराष्ट्राची जी गरज आहे ती आहे होलकेन हार्वेस्टर. पण होलकेन हार्वेस्टर हे प्रायोगिक लेवलाचे अजून त्याच्यापासून काही फुलप्रूफ एखादा मॉडेल आपल्याला उपलब्ध झालेलं नाही आहे. पण बिलेटेड हार्वेस्टर जो आहे तो मात्र स्वयंसिद्ध झालेला आहे, तो प्रूव्हन आहे. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आता मॉडेल उपलब्ध आहेत. एक आहे ते व्हील बेस आणि दुसरा आहे तो ट्रॅक बेस. बहुतेक आपल्याकडे जे पॉप्युलेशन आहे ते व्हील बेसचं आहे, पण याचं सिलेक्शन करताना आपली काय गरज आहे, म्हणजे ट्रॅक बेसचे जे काही बेनिफिट ह्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत त्याच्यामध्ये हा मडी म्हणजे चिखलामध्ये जाऊ शकतो,
ओल्या जमिनीत जाऊ शकतो. कारण हार्वेस्टरचा मोठा प्रॉब्लेम जो आहे ना, ओलसर जमीन असेल किंवा जर वापसा त्याला आलेले नसेल तर त्या ठिकाणी आपला रेग्युलर व्हील बेस हार्वेस्टर चालत नाही आहे. तर हा जो ट्रॅक बेस हार्वेस्टर आहे तो चिखलातही चालतो, ओल्या जमिनीतही चालतो आणि दुसरं महत्त्वाचं जी काही चढावाची जागा असेल किंवा उताराची जागा असेल ह्याही ठिकाणी हा 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 हार्वेस्टर चालतो. ज्या ठिकाणी रोज स्पेशिंग कमी आहे, आता बहुतेक ठिकाणी रोज स्पेशिंग जास्त आहे, पण जर कदाचित एखादं रोज स्पेशिंग कमी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा हार्वेस्टर चालतो. फक्त एकच याचा ड्रॉबॅक आहे की हा ट्रॅक बेस असल्यामुळे स्वतःच्या व्हीलवर तो किंवा स्वतःच्या यंत्रणेवर तो या ठिकाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याला तो जात नाही आहे. त्याच्यासाठी त्याला फक्त ट्रॉली लागते. पण आपण मागच्या वर्षी बघितलं की बऱ्याच भागामधला ऊस हा फ्लडमुळे म्हणजे महापुरामुळे त्याचा ऊस त्याच्यात पाण्यात झाकला होता आणि बऱ्याच दिवस त्या ठिकाणी त्याचं हार्वेस्टिंग शेड्यूल येऊनसुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची यंत्रणा आपल्याला टाकता येत नव्हती. माणसांनी जे हार्वेस्टिंग करायचे ते त्याचे यावर्षी लिमिटेशन्स आपल्या सर्वांनी आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं हार्वेस्टरची निवड ज्यांच्याकडे नदीचा भाग आहे, ओली जमीन आहे, चिखलाळ जमीन आहे किंवा चढउतार आहेत अशा लोकांनी व्हील बेस हार्वेस्टर घेण्याच्याऐवजी ट्रॅक बेस हार्वेस्टरकडे वळावं असं आपल्याला वाटतं आहे. दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे आपण आत्मसात करण्याचा तो म्हणजे शुगर केन कोर शॅम्पलर. आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा कसाही आणि कोणताही ऊस कितीही साखरेचा, कितीही बाग्याचा, कितीही म्हणजे खराब असला ऊस जरी आला तर आपण त्याला एकच भाव देतो, हा न्याय आपण दिला असं आपण म्हणतो, पण तो खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल जस्टिफिकेशन होणार नाही आहे. त्याच्यामुळं हा कोर शॅम्पलर आपल्याला आज ना उद्या आणावंच लागेल. कारण हे जर आणलं तर मग थोडंसं कॉन्शियसनेस सगळ्यांची वाढेल आणि मग त्यापासून आपल्याला फायदे मिळू शकतील. प्रत्येक गाडीचं म्हणजे जे ट्रॉली येते त्या प्रत्येक ट्रॉलीचं सॅम्पल घेतलं जातं. आपण जे आत्तापर्यंत ॲनालिसिस करतो हे कारखान्यामध्ये रसापासून ॲनालिसिस करतो, पण ह्या केसमध्ये ऊसाचं ॲनालिसिस होतं. म्हणजे ज्यूस सॅम्पलिंग न होतं, इथं केन सॅम्पलिंग होतं. त्याच्यामुळे ही जास्त रिलायबल यंत्रणा आहे आणि ही वापरणं आवश्यक आहे. बऱ्याच देशामध्ये हे वापरतात. केनिया आहे, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया, ब्राझील आहे. ह्या देशामध्ये ही आता वेल एस्टॅब्लिश टेक्नॉलॉजी झालेली आहे आणि मला वाटतं आपल्याकडे आता त्वरित ही आणणं काळाची गरज आहे. एक कसं ॲनालिसिस ह्या ठिकाणी होतं आहे हे दाखवलेलं आहे आणि हे आपण ॲनालिसिस ज्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला साखरच्या बेसवर आपल्याला ऊस भाव देता येईल आणि केन पेमेंट त्याच पद्धतीने आणि असं झाल्यानंतर ऊसाची क्वालिटी सुधारल्यामुळे कारखान्याचे जनरल परफॉर्मन्स सुधारणार आहे आणि जेणेकरून ऊस उत्पादक आणि कारखाना दोघांच्या दृष्टीनं हे विन राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपण यावर्षी बहुतेक कारखान्यांचा शेवट मराठवाड्यातला तर शेवटापेक्षा जास्त दिवस हा आम्हाला हार्वेस्टरनंच ऊस तोडावा लागलेला आहे. मार्चच्या नंतर साधारणतः मॅन्युअल लेबर जे असतात त्यांची इफिशियन्सी कमी होते, संख्याही कमी होते आणि हळूहळू मग आपल्याला ह्या हार्वेस्टरवर अवलंबून राहावं लागतं. आणि टार्गेट जर आपण साधारणतः 50% हार्वेस्टरचं म्हणजे बेलेटेड केनचं धरलं तर याच्याबरोबर ज्या काही बाबी येतात, हार्वेस्टरला काही लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळं कधी माती येते, वाळू येते, दगड येतात, पाचट तर भरपूर येते. एक उदाहरण वर दिलेलं आहे की 5% एक्सटर्नल मॅटर, फक्त 5%. एक समिती आता नियुक्त केलेली आणि ते यावर अभ्यास करत आहे. ही आपल्या इकडचे फिगर 5% निश्चितच नाही, ती खूप जास्त असणार आहे. पण 5% एक्सटर्नल मॅटर असतानासुद्धा आपला रिकव्हरी लॉस म्हणजे पोल पर्सेंट केन साधारणतः 0.6 कमी येतो. म्हणजे किती गंभीर बाब ही आहे आणि याच्याकडे आपण आता यापुढे बघणं आवश्यक आहे. म्हणजे ब्राझील असेल, सेंट्रल अमेरिका असेल अशा याच्यातले हे केन लॉन्ड्री अशा प्रकारचे इक्विपमेंट वापरतात. हार्वेस्टरमधून जो केन येतो तो केन ह्या केन लॉन्ड्रीमधून पास होतो आणि ह्याच्यामध्ये मग जे इतर बाबी आहेत, मग माती असेल, वाळू असेल, दगड असतील किंवा पाचट असेल, ही वेगळी केली जाते. हे या ठिकाणी त्याची यंत्रणा दाखवलेली आहे. आणि 1% कमी म्हणजे 1% कमी एक्सटर्नल मॅटर कसं राहील याची खात्री ह्या ठिकाणी केल्या जाते. थायलंडमध्ये जे केन पेमेंट केलं जातं 1% कन्व्हर्टेड एक्सटर्नल मॅटर ह्याला ते कन्व्हर्ट करतात. म्हणजे जेवढं तुम्ही आणाल तेवढं तुमच्या केन बिलामधनं ते रक्कम त्या ठिकाणी कमी करतात आणि केन लॉन्ड्रीमधून ते सर्व पदार्थ बाजूला करतात. ह्या काही छोट्या छोट्या टेक्नॉलॉजीज आहेत. रिप्लेसेबल स्क्रॅपर आहे, रोलर क्लॅडिंग आहे, त्याच्यानं रोटर्स रोलर्स नोझलची जॉमेट्री आहे. याचा वापर करून आपल्याला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता येईल. मिल और डिफ्युजर हा एक मोठा आता टर्निंग पॉईंट कदाचित आजच्या काळाची गरज राहणार आहे. आपल्या इकडे सुरुवातीच्या काही काळामध्ये डिफ्युजर आले होते, पण थोडेसे बदनाम होऊन ते या ठिकाणी त्यांना
जावं लागलं. त्याची कारणं होती की त्यावेळेस पोअर एक्स्ट्रॅक्शन असल्यामुळे प्रिपरेशन कमी असल्यामुळे पोअर एक्स्ट्रॅक्शन होतं. त्या काळामध्ये स्टीम पर्सेंट खूप ह्या ज्या टेक्नॉलॉजीला जास्त लागायचं आणि फ्युएल जे आहे ते त्यावेळेस पुरायचं नाही आहे. त्यावेळेस आर्किंग टेक्नॉलॉजी आता आहे त्या प्रकारची नव्हती आणि फिडिंग डिव्हायसेस सुद्धा नव्हते. दुसरा याच्या बाबतीत जे काही त्यावेळेसची बाब होती ती मोलॅसिस पर्सेंट, ज्या कारखान्यामध्ये डिफ्युजर आहे त्या कारखान्यामध्ये मिलपेक्षा 1% मोलॅसिस पर्सेंट जास्त होतं आणि त्या काळामध्ये मोलॅसिस जादा असणं हा एक त्याला म्हणतो म्हणजे इट वॉज अ कर्स. आणि आत्ता जर बघितलं आपण नाव इट इज अ बून. तर पण ह्या 3-4 कारणामुळं त्यावेळेस ते डिफ्युजर हा डिस्कार्ड झाला. पण आता ह्या सगळ्याच गोष्टीवर उत्तर आपल्याला सापडलेली आहेत. प्रिपरेट इंडेक्स वाढलेला आहे. स्टीम पर्सेंट आपण 65% आता 25% आलेला आहेत. मोलॅसिसचा वापर आता आपल्याला इथेनॉलसाठी चांगल्या प्रकारे करता येतो. त्याच्यामुळं आता डिफ्युजरकडे जायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की मल्टीफीड ऑप्शन फक्त डिफ्युजरमध्येच असू शकतं. याच्यात तुम्ही शुगर केन वापरू शकता, शुगर बीट वापरू शकता, स्वीट सोरगम वापरू शकता. म्हणजे आपल्याला जो पहिला मुद्दा मी घेतला होता की वर्षभर आपल्याला जर कारखाना चालवायचा असेल तर मल्टीफीड आपल्याला करावं लागेल आणि मल्टीफीड जर करायचं असेल तर ह्या मल्टीफीडसाठी उपयुक्त ज्यूस एक्स्ट्रॅक्शनची मेथड आहे म्हणजे ती आहे डिफ्युजर. या डिफ्युजर जे दोन्ही याच्यामध्ये सुक्रोज आणि नॉन सुक्रोज एक्स्ट्रॅक्शन होतं. सुक्रोज जो एक्स्ट्रॅक्ट होतो तो आपल्याला साखरेच्या रूपाने रेव्हन्यू देऊन जातो आणि नॉन सुक्रोज जे एक्स्ट्रॅक्ट होतं ते आपल्याला इथेनॉलच्या रूपाने रेव्हन्यू देऊन जातं. दुसरा जो विषय आपण आता सर्वांनी स्वीकारला पाहिजे तो म्हणजे कार्बोनेशन बाय युजिंग डिस्लरी CO2. कार्बोनेशनसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे टेक्नॉलॉजी आलेली होती, पण जशी डिफ्युजर काही याच्यामुळं ती आत्मसात केली नाही किंवा जी होती ती डिस्कार्ड केली, तर ते कारणं आता नाही आहेत सगळ्या कारखान्याकडे बहुतेक. कारण आता इथेनॉलशिवाय पर्याय नाही आहे. ह्या म्हणीमुळं सगळ्या कारखान्याकडे डिस्लरी आता आलेली आहे आणि डिस्लरीमधून मुक्त प्रमाणामध्ये आपल्याला CO2 मिळतो. पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये कार्बोनेशन का डिस्कार्ड झालं तर त्यावेळेस आपल्याला CO2 मिळत नव्हता. प्रिपरेशन आपलं फिल्ट्रेशनची सिस्टम आपल्याकडे नव्हती. फ्लॉकुलेशन एजंट जे होते ते हाय मॉलिक्युलर वेटचे नव्हते आणि त्याच्यामुळं तो फार दिवस काही चालले नाही. आणि लाईमची रिक्वायरमेंट त्या काळामध्ये खूप जास्त होती कारण चुना वापरूनच CO2 तयार करावा लागायचा. आता आपण कार्बोनेशन जर बघितलं तर आपल्याला CO2 डिस्लरीमधून फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्याच्यामुळे सल्फरची कॉस्ट ही मिनिमम होणार आहे. आणि सल्फर वापरून जी आपण प्रक्रिया करतो मग त्याच्यात मेन प्रॉडक्ट असेल किंवा बाय प्रॉडक्ट असेल सगळ्याच बाबतीमध्ये सल्फर जाऊन थोडक्यात आपल्या भाषेमध्ये घाण करतो. म्हणजे अनडिझायरेबल इफेक्ट त्या ठिकाणी साखरेमध्ये सल्फर डायऑक्साईडचं कंटेंट वाढलं किंवा आपली प्लांटेशन मेथडनं जी साखर आपण तयार करतो त्याला युनिव्हर्सली ॲक्सेप्टन्स का नाही तर आपण सल्फिटेशन मेथडनं साखर तयार करतो. दुसरं मोलॅसिसमध्ये जो आपलं सल्फर वापरल्यामुळं जे कन्स्टिट्युएंट जातात त्याच्यामुळं फर्मेंटेशनमध्ये त्याचे प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामधून जो स्पेंटॉस येतो तो स्पेंटॉस डिस्पोज करण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होतात. साखर कारखाना कसा आला एखादा आंधळा माणूससुद्धा सांगू शकायचा कारण STSचा जो स्मेल असायचा तो 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर लांब जायचा आणि आता नक्कीच तो माणूस सांगायचा की आता कारखाना आलेला आहे. म्हणजे ही काही ड्रॉबॅक होती ती ड्रॉबॅक आता ह्या CO2मुळं राहणार नाही आहे. त्याच्यामध्ये सल्फरची कॉस्ट कमी झाली. त्याच्यानंतर लाईम रिक्वायरमेंट कमी होणार आहे कारण CO2 आपल्याला डिस्टिलरीमधून मिळणार आहे. मड व्हॉल्यूम कमी आहे. त्याचं कलर रिमूव्हल चांगलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बोनेशनपासून जी साखर तयार होते त्याची कीपिंग क्वालिटी खूप चांगली असते. सल्फिटेशन ह्याच्यापेक्षा ही एक महत्त्वाची बाब आहे. ज्या ठिकाणी सल्फर मेथड आहे किंवा सल्फिटेशन मेथड आहे त्या ठिकाणचं स्ट्रक्चर असेल किंवा इक्विपमेंट असेल याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये गंज किंवा करोजन होतं ते ह्या ठिकाणी होत नाही आहे. त्याच्यामुळं प्लांट लाईफ जी आहे ही प्लांट लाईफ फार मोठ्या प्रमाणात हे होऊ शकते. आता ह्या ठिकाणी दोन्ही मेथडनी जे काही सॅम्पल्स ट्राय केलेले आहेत त्याच्यामध्ये सल्फिटेशन मेथडचा ज्यूस, कार्बोनेशन मेथडचा ज्यूस, सल्फिटेशन मेथडची साखर आणि कार्बोनेशन मेथडची साखर या ठिकाणी दाखवली. त्यामध्ये फार मोठा काही ही खूप प्रायमरी स्टेज असणारी एक्सपेरिमेंटमधून तयार झालेले हे प्रॉडक्ट आहेत. आपण ज्यावेळेला फाईन ट्युनिंग ज्यावेळेस करू त्यावेळेस चांगल्या प्रकारचं आपल्याला रिझल्ट ह्या ठिकाणी मिळणार आहेत. CFD मॉडेलिंग जे आहे हे वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला ह्यापुढे वापरावं लागणार आहे. मग बॉयलर असेल, इव्हॉपरेटर असेल, पॅन असेल, क्लॅरिफायर असेल, ह्या सगळ्या इक्विपमेंटचं आपल्याला परफॉर्मन्स योग्य आहे का नाही याचं जर ऑडिट करून घ्यायचं असेल तर CFD मॉडेलिंगच्या पद्धतीने आपल्याला ते करून घेता येतं. त्याच्यानंतर दुसरा आहे तो टर्ब्युलन्स रिड्युसिंग डिव्हाइस. कारण क्लॅरिफिकेशन हे शुगर मॅन्युफॅक्चरिंगमधलं हार्ड प्रोसेस हाऊस आहे आणि
ह्या ठिकाणी त्याचा जेवढं चांगला परफॉर्मन्स मिळेल तसे बदल त्या ठिकाणी करावे लागतात. लॅमेला क्लॅरिफायर हा कन्व्हेन्शनल क्लॅरिफायरच्या ठिकाणी जागा घेऊ शकतो. हा बेल्ट फिल्टर आहे तो मड ज्यूस फिल्टर करण्यासाठी या ठिकाणी वापरण्यात येतो. बेसिकली ज्यावेळेस आपण कार्बोनेशनला जाऊ त्यावेळेस मात्र ह्या टेक्नॉलॉजीची खूप आवश्यकता भासणार आहे, कारण कार्बोनेशन मेथडमध्ये बगॅसिलो वगैरे वापरल्या जात नाही आहे आणि त्यामुळं मग ह्या ठिकाणी आपल्याला कमी ह्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये कमी लॉसमध्ये हे युनिट आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतं. स्टीम पर्सेंटच्या बाबतीमध्ये मग आम्ही बोललो की 1950ला साधारणतः 65 ते 70% स्टीम पर्सेंट केन होतं आणि आता 2020मध्ये ते 25%वर आलेले आहे. म्हणजे जर स्टेप वाईज बघितलं आपण ते 20-20 वर्षाचे मी त्या ठिकाणी हे केलेले आहेत, तर 65 ते 25 म्हणजे साधारणतः 40% 40% ऑन केन ही खूप मोठी मजल आपण ह्या ठिकाणी मारलेली आहे. आणि ही मजल जी मारण्यात आली ही फक्त टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करूनच आपल्याला साध्य झालेली आहे. त्याच्यामध्ये DCS म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट हीटर, फॉलिंग फिल्म इव्हॉपरेटर, प्लेट टाईप इव्हॉपरेटर, व्हर्टिकल कंटिन्युअस पॅन, DCS टेक्नॉलॉजी आणि लास्ट बॉडीतल्या ज्या वेपर आहेत त्या ज्यू सिटिंग आणि पॅन बॉलिंगसाठी वापरायचे. हे सगळं तंत्रज्ञान अवलंबल्यामुळं आपल्याला एवढं मोठं क्रांती त्या ठिकाणी करता आलेली आहे. ही वरच्या बाजूला जे दाखवलं गेलं हे प्रेझेंट सिनॅरिओमध्ये ह्या गोष्टी आपण अचीव केलेल्या आहेत. आता एक नवीन कन्सेप्ट येऊ पाहतो आहे की मला आठवतं आहे की एखादा कारखाना जर करायचा असेल तर पहिल्यांदा कुदळ मारल्या जायची चिमणीच्या ठिकाणी आणि मग चिमणी झाली की तो कारखाना झाला असं व्हायचं. आता नवीन जो कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी बॉयलरच नसणार आहे, त्याच्यामुळे चिमणी नसणार आहे, त्यामुळे कदाचित तो चिमणीचा जो कार्यक्रम आहे तो ह्या ठिकाणी होणार नाही आहे. इव्हॉपरेटर जे आहेत म्हणजे हीट एक्सचेंजर जे आहेत तर शेवटच्या बॉडीचं मल्टिपल इफेक्ट हीट एक्सचेंजरमध्ये शेवटच्या बॉडीचं लो प्रेशर वेपर जे मिळतात ते लो प्रेशर वेपरचं परत हाय प्रेशरमध्ये मेकॅनिकल वेपर ही कॉम्प्रेसरद्वारे हाय प्रेशरमध्ये त्याला कन्व्हर्जन करायचं आणि परत ती स्टीम पहिल्या बॉडीला हीट मीडिया म्हणून वापरायची. म्हणजे याच्यामध्ये रिसायकल रियूज जो आहे हा वेपरचा केलेला आहे. पहिल्या स्कीममध्ये आपण बघितलं तर बॉयलरमध्ये हाय प्रेशर स्टीम तयार होते, टर्बाईनमधून ती स्टीम जाते, टर्बाईन पॉवर तयार करतात आणि टर्बाईनमधून बाहेर येणारी जे काही एक्झॉस्ट स्टीम ही लो प्रेशरची असते ती हीटिंग मीडिया म्हणून आपण सगळ्या हीट एक्सचेंजरला वापरतो आणि शेवटच्या ह्याच्यामधून जे काही वेपर्स बाहेर निघतात त्या कंडेन्सरमध्ये कंडेन्स करतो आणि त्या कंडेन्स झालेली हीट रिजेक्ट करण्यासाठी आपण कूलिंग सिस्टीम वापरतो. ही आपली कन्व्हेन्शनल सिस्टीम झाली. ह्या नवीन स्कीममध्ये लो प्रेशर वेपर हे हाय प्रेशरमध्ये कन्वर्ट करून परत वापरत असल्यामुळे स्टीम जनरेशन हा विषय या ठिकाणी येणार नाही आणि रिजेक्शनसुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे बॉयलर आणि कंडेन्सर आणि कूलिंग टॉवर ह्या याच्यामधून एलिमिनेट होत आहेत. अशा प्रकारचं नवीन हे मॉडेल असणार आहे. एकाच इक्विपमेंटमध्ये जे मल्टिपल इफेक्ट आपण म्हणतो सगळे एकाच इक्विपमेंटमध्ये येणार आहेत. या लो प्रेशरचं हाय प्रेशर करून परत फीड होणार आहे आणि एक कॅस्केट किंवा कॉम्पॅक्ट शुगर फॅक्टरी असणार आहे. इव्हॉपरेटरचं एक वेसल, पॅनचं एक वेसल, ज्यूस एक्स्ट्रॅक्शनला एक डिफ्युजर, म्हणजे असं खूप कॉम्पॅक्ट आणि ओपन टू स्काय असं ह्या ठिकाणी हे राहणार आहे. ही कदाचित काही लोकांना पहिल्या याच्यामध्ये मान्य होणार नाही किंवा पटणार नाही आहे, पण अशाच काही टेक्नॉलॉजी होते की ज्या सुरुवातीला तशाच प्रकारचा विचार आपण सर्वांनी केला होता, पण आज आपण परत त्याचं अनुकरण करत आहोत. आता हे काही ऑनलाईन जे HD व्हिडिओ पॅन मायक्रोस्कोप आहे याच्यामुळं आपल्याला पॅन बॉइलिंगमध्ये त्याचा वापर करता येतो. दुसरं महत्त्वाचं जे आहे की आपण ज्यावेळेस कुठेही शुगर मार्केटिंग करायला जातो, मग डोमेस्टिक असेल किंवा एक्सपोर्टला असेल, तिथं पॅरामीटर आपण मेन्शन करतो की घेणारा सांगतो की मला ह्या प्रकारची साखर पाहिजे. तो सांगतो बिलो 100 इकुमसा, बिलो 60 इकुमसा, बिलो 45 इकुमसा. आपण त्याला हो म्हणतो, पण कारखान्याची साखर तयार होऊन गोडाऊनला जाते, त्याची ज्यावेळेस डिलिव्हरी होते तर त्यावेळेस नक्की त्याच प्रकारचा त्याच्यामध्ये प्रॉडक्ट असेल ह्याची हमखास शाश्वती आपण देऊ शकत नाही आहे. त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आपल्याला हे आणणं आवश्यक आहे. शुगर हॉपरवर एक कलर स्कॅनर त्या ठिकाणी बसवला असता आणि तो कलर मॉनिटर करत जातो. समजा आपली 100 फिगर ठरलेली आहे, ज्यावेळी 100पेक्षा कलर जादा हॉपरवर येईल साखरेचा त्यावेळेस तो साखर रिजेक्ट करेल. तिथे एक फ्लॅप असतो, तो फ्लॅप ओपन होईल आणि ती साखर परत रिप्रोसेसला जाईल. म्हणजे कंझ्युमरला खात्री राहील, आपल्यालाही खात्री राहील की आपण कमिटमेंट टेक्निकल जे दिलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी पाळलेलं आहे.
वॉटर बॅलन्स जो आहे, मी मागं सांगितलं की साखर कारखाना हा वॉटर एक्सपोर्ट ह्या भविष्यामध्ये करू शकणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की साखर कारखाना काढायचं म्हटलं की पहिल्यांदा पाणी परमिशन आणली का, जेवढं गाळप करायचं तेवढं पाण्याची परमिशन, 1250 कारखाना म्हणजे 1250 टन पाणी तुम्ही उपलब्ध आहे का तुमच्याकडे, अशी संकल्पना होते. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला. मध्ये झिरो वॉटर इनटेक हा कन्सेप्ट आला. आता दुसरा कन्सेप्ट आहे वॉटर एक्सपोर्टिंग शुगर मिल. त्याच्यामुळं आपल्याला तर पाणी लागतच नाही आहे, पण आपण दुसऱ्यांना पाणी ह्या ठिकाणी देऊ शकणार आहोत. तर वॉटर बॅलन्स ह्या ठिकाणी दिलेले ह्याच्यामध्ये हेच आपल्याला साध्य करायचं असेल तर वॉटर रिसायकलिंग रियूज करावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला CPU टाकावं लागतील. आणि एअर कूल कंडेन्सर जे आहेत, एअर कूल कंडेन्सर मग कोजनरेशनच्या टर्बाईनला असेल किंवा डिस्लरीमध्ये सगळ्या कंडेन्सर्सला असतील, इव्हॉपरेटरला असेल, पॅनला असेल, ह्या सगळ्या ठिकाणी एअर कूल कंडेन्सर टाकून हे पाणी रिकवर आपल्याला करावं लागेल. आणि त्यामुळे आपल्याला ते पूर्ण पाणी आपल्याला मिळेल आणि त्यामुळे मग आपण ही बायोलॉजिकल वॉटरची रिकव्हरी करू शकतो. आणि ह्या केसमध्ये मग कंडेन्सर्स, कूलिंग सिस्टीम ही सगळी एलिमिनेट होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो थोडासा आपण जो निग्लेक्ट आतापर्यंत केलेला आहे तो आहे म्हणजे यूज ऑफ केमिकल्स अँड एन्झाईम्स. सॅनिटेशन जे आहे याचा महत्त्वाचा रोल आता आपल्या याच्यात इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे. आणि आपल्याला सॅनिटेशन फक्त मिल सॅनिटेशन 4 डबे लावले की 4 डब्यामध्ये थोडं थोडं केमिकल टाकलं, ते कधी चालू बंद असतं हे कुणालाच माहीत नसतं. एवढ्यावर थांबून आपल्याला चालणार नाही. कारण मगा बघितलं आपण की 1% फक्त एका प्रोसेसमुळे 1% शुगर आपला लॉस होऊ शकतो. आता हार्वेस्टरचं प्रमाण ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस सॅनिटेशनचा कन्सेप्ट आपल्याला फील्डमध्ये सुद्धा न्यावं लागेल. ऊस हार्वेस्ट केल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला बायोसाईड अप्लाय करावं लागतील. काही एन्झाईमसुद्धा आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी टाकावं लागेल. त्याच्यामुळं फील्डवर जे आहे ते एन्झाईम्स, रॅपनर्स, प्रिझर्वेटिव्स हे आपल्याला टाकावं लागतील. कारखान्यात आल्यानंतर मिलमध्ये यायच्या पूर्वी सुद्धा आपल्याला काही एन्झाईम, बायोसाईड आणि एक्स्ट्रॅक्टर्स जेणेकरून की आपलं एक्स्ट्रॅक्शन वाढेल हे आपल्याला टाकावं लागेल. मिलवर आल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला सॅनिटायझर्स टाकावं लागतील. प्रोसेसमध्ये मग एन्झाईम, डिस्कॅलंट, त्याच्यानंतर अँटीफोमर्स, विस्कॉसिटी रिड्युसर्स हे टाकावं लागतील. आणि एक दुसरी लाईन आता अत्यंत महत्त्वाची जी आलेली आहे, जो इथेनॉलचा फीडस्टॉक आहे, मग ते मोलॅसिस असेल किंवा सिरप असेल, आपल्याला ऑक्सिजनसाठी ज्यावेळेस वापरायचा आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस मोलॅसिस तयार झालं किंवा सिरप तयार झाला त्यावेळेस त्याच्यामध्ये शुगर कंटेंट किती होतं, तो ज्यावेळेस डिस्टिलेशनला किंवा फर्मेंटेशनला येणार आहे त्यावेळेस किती आहे हे जर मोजलं तर त्यामध्ये खूप मोठी तफावत होते. त्याच्यामुळं फीडस्टॉक स्टोरेज प्रिझर्वेशन किंवा फीडस्टॉक प्रिझर्वेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यापुढे आपल्याला हे राहणार आहे. सगळ्यात निग्लेक्टेड पार्ट आपल्याकडं आहे तो HRDचा आहे. आपल्या कामगारांच्या लेवलकडे किंवा टेक्निकल लेवलकडे फार लक्ष दिलं जात नाही. ज्यावेळेस आपण हाय मॉडर्न टेक्नॉलॉजी आणायचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला आपले जे काही कामगार आहेत त्यांना चांगलंच म्हणजे ट्रेन करावं लागेल, सुशिक्षित करावं लागेल. एक छोटंसं उदाहरण आपल्याला देतो. धनलक्ष्मी म्हणून एक तामिळनाडूमध्ये कारखाना होता. एका मालकाने कारखाना टाकला, अत्यंत आधुनिक मोस्ट मॉडर्न प्लांट टाकला, चालवला. फक्त दुर्लक्ष त्यांनी मशिनरी मॉडर्न घेतली पण माणसं मात्र आपल्याच गावातली घेतली. तो कारखाना चालला नाही, कारखाना बंद पडला, आजारी पडला, त्यांना विकावं लागला. दुसऱ्या माणसाने घेतला, त्यांनी चालू करताना ही जी चूक आहे त्याच्या लक्षात आली, त्यांनी चूक सुधारली आणि प्लांट आणि मशिनरीमध्ये काहीही बदल न करता फक्त ह्युमन त्यांचे जे काही रिसोर्स आहे त्यांनी ट्रेन केलं आणि तो एक अत्यंत उत्कृष्ट कारखाना सध्या इंडियामधला आहे. याचं उदाहरण मी आपल्याला देऊ शकतो. त्यामुळे किती महत्त्व ह्या ह्युमन रिसोर्स ट्रेनिंगला आहे ह्याच्याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आपण निर्णय घेतो पण त्याच्यात चालवणारी माणसं, मॅन बिहाइंड मशिनरी जी आहे तो कॉम्पिटंट आहे का नाही याचा आपण विचार करत नाही. त्याच्यासाठी आपल्याला रिफ्रेशर कोर्सेस घ्यावं लागतील, ट्रेनिंग घ्यावं लागेल, त्यांची परीक्षा घ्यावी लागेल आणि परीक्षेत जे उतरणार आहेत त्यांना परत तो अभ्यास करावा लागणार आहे. आणि जे परीक्षेला उतरतील त्यांनाच मग ते इन्क्रिमेंट किंवा अजून काही आपल्याला वेगवेगळ्या बाबी देता येतील. कंडिशन मॉनिटरिंग आपल्याला जे काही लॉसेस आपले ब्रेकडाऊनचे आहेत ते कमी करण्यासाठी आहे. क्वालिटी कंट्रोल हा एक महत्त्वाचा विषय आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. 10 लाख टन क्रशिंग करणारा कारखाना साधारणतः स्पेअर्स आणि कन्झ्युमेबलमध्ये जवळपास 20 कोटीचे परचेस करतो. या 20 कोटीमध्ये काय आपण टेस्ट करतो मला वाटत नाही फार काय आपण टेस्ट करत असेल. सप्लायरला माहिती आहे की यांच्याकडे कुठलीही लॅब टेस्टिंगची नाही आहे. त्याच्यामुळे तोसुद्धा याचा ॲडव्हान्टेज घेतो आणि आपण त्या ठिकाणी किती लॉस करतो ह्याचा विचार आपण करत नाही. आणि ही क्वालिटी कंट्रोल लॅब आहे, याच्यासाठी फार काही खर्च येतो असं नाही आहे. छोटीशी लॅब आपल्याला टाकावी लागेल, ट्रेन आपला जो स्टाफ आहे त्यांना ट्रेन करावं लागेल आणि आपली बेस्ट क्वालिटीचं मटेरियल आपल्याला मिळेल. आता शेवटचा मुद्दा आहे की फ्युचर शुगर मिल कशी असणार आहे. ही मल्टीफीड शुगर मिल असणार आहे. त्याच्यामध्ये आत्ता माझ्या डोळ्यासमोर जे आहे ते शुगर केन, शुगर बीट, स्वीट सोरगम,
त्याच्यानंतर तो कारखाना राऊंड द इयर चालणार आहे. त्याप्रमाणे मग व्हरायटीज असतील, हार्वेस्ट प्लॅन असेल, प्लांटेशन असेल, याच्यात बदल केलेले असणार आहेत. फ्लेक्झी प्रोसेस असणार आहे, म्हणजे ज्यावेळेस जे फीड येईल, ज्यावेळेस जे आपल्याला फिनिश गुड काढायचे आहेत त्याप्रमाणे प्रोसेसमध्ये फ्लेक्झिबिलिटी त्या ठिकाणी असणार आहे. आणि जो बायोमास आपल्याकडे उपलब्ध, आता मागा दाखवला होतो, एंटायर बायोमास त्या ठिकाणी कंझ्युम किंवा कन्वर्ट केलेला असणार आहे. आणि तो कारखाना वॉटर एक्सपोर्ट करणारा असणार आहे. ते ऑर्गॅनिक मॅन्युअर तो तयार करणारा असणार आहे. आणि हा जो कारखाना याच्यामध्ये मग मी सांगितल्याप्रमाणे कॉम्पॅक्ट आणि कॅस्केड झाल्यामुळं कुठल्याही प्रकारची बिल्डिंग त्यामध्ये नसणार आहे आणि मल्टी प्रॉडक्ट हा कारखाना असणार आहे. साखर, इथेनॉल, CNG, केमिकल, बायो फर्टिलायझर, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, कन्स्ट्रक्शन मटेरियल, बायोडिग्रेडेबल युटेन्सिल्स, हाय फायबर, सो ऑन अँड सो फोर्थ. तर हे एक भारतातल्याच कारखान्याचं चित्र आहे. या ठिकाणी कुठेही बिल्डिंग तुम्हाला दिसणार नाही, फक्त शुगर हाऊसलाच बिल्डिंग आहे, बाकी सगळे प्लांट ओपन आहेत. आपण सर्वांनी मला VSIने या ठिकाणी माझे मत विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी शांततेने माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद.